नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, सलग 8 दिवस झालं सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांनी अक्षरशः निवडणूक आयोगाचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वाभाडे काढलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रकरणामुळे अक्षरशः निवडणूक आयोग व्यथित झालाय, चिंबरून गेलाय फारच. आणि राहुल नार्वेकर सुद्धा अक्षरशः चिंबरून गेलाय. आणि सध्या राहुल नार्वेकर असेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्यावरती मात्र राज्यभरातून देशभरातून सडकून टीका आणि संतापाची लाट आहे. अक्षरशः असं वातावरण फिरलंय की एकनाथ शिंदेच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटून गेलेलाच आहे जवळपास. आणि यामुळं शिंदे साहेब एवढे व्यथित आणि विचलित झालेत की त्यांचे जे खासदार होते बघा, आता फुटीर खासदार 6 ह्यांना घेऊन पंतप्रधानाला भेटावं लागलं, अमित शहाला भेटावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं, बाबांनो काळजी करू नका, आम्ही हाय. म्हणजे जी भेट घडली ती त्याच कारणावरून घडली. तसंच आता कपिल सिब्बलांनी महत्वाचे, आता त्यांनी 41 मुद्दे मांडलेले, त्यापैकी जे महत्वाचे, अति महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला संपूर्ण मुद्दे असे मांडणार आहे आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच आजचं माझं विश्लेषण आहे. आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कपिल सिब्बलांनी जे मांडलेला युक्तिवाद आहे कसा जोरदार आहे आणि एकनाथ शिंदेची कशी कोंडी होते. आणि हा जो निकाल आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये, म्हणजे देश पातळीच्या राजकारणामध्ये, राष्ट्रीय राजकारणात सुद्धा ह्याचा दबदबा राहील आणि या निकालाचा दाखला दिला जाईल. परत कोण जर फुटले असे 2/3 बहुमत घेऊन किंवा काय आमदार खासदार जे फुटेराचं जे आता पेव फुटलेलं आहे, भारतीय जनता पक्ष 200 कोटी देतय, 400 देतय, 500 कोटी देतय, फुटत नसला तर त्याला फोडतय. जसं की त्या उस्मानाबादचा खासदार ओम निंबाळकर, तो फुटला नव्हता लवकर. हे 5 खासदार फुटले होते पण त्याला लय लोणी लावलं त्याला आणि लय मोठा आकडा झाला आणि मग फुटीर खासदार झाला. असं आता हे संजय राऊत ते बोलतात ना सगळे. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा. तसंच आम्हाला काय कोणाची जाहिरात किंवा कोणाचं काय हे नसतंय, त्यामुळं आम्ही सडेतोड असं बोलतो, कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही. जे सत्य आहे ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण एक QR कोड दिलेला असतो, तर आपल्याला काही सक्तीनुसार सहकार्य करता येईल तेवढं करावं. कारण की आमचं ऑफिस आहे, एडिटिंग आहे, हे सगळ्या गोष्टी असतात, हे सगळं माहिती संकलन कराव्या लागतात. तर बघा, आज देशाची परिस्थिती पाहून हे सगळे अंदाज तयार केलेले असतात. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशाचं आणि राज्याचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे या शिवसेनेच्या निकालाकडं. आजवरच्या इतिहासामध्ये जवळपास 4 वर्ष झाले या सगळ्या गोष्टीला. एकनाथ शिंदेचं जे बंड झालं तेव्हापासून या गोष्टीवरती फक्त तारीख पे तारीख असं काहीसं सुरू होतं. मात्र देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि जनजीय असं जे आंदोलन झालं की भारतीय जनता पक्ष चकनाचूर झाला त्या आंदोलनामध्ये. म्हणजे आजपर्यंत अमित शहा असे त्वऱ्यात वावरत होता, नरेंद्र मोदी त्वऱ्यात, आणि भारतीय जनता पक्ष असा होता की भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा, तो मोहन भागवत, RSS संघ किंवा इतर भाजपाई, कुठल्या जरी भाजपाईच्या विरोधामध्ये जर कोण काय बोललं की त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकायचे आणि काही कलम लावायचे मनानेच. म्हणजे अशी दादागिरी, दबंगिरी अशी वाढली होती राज्यामध्ये, देशामध्ये भयानक वाढली होती. अक्षरशः त्या राहुल गांधींना, आता राहुल गांधी म्हटले की मोदी चोर आहे, म्हणजे जे नरेंद्र मोदी म्हणायचे सबका साथ सबका विकास, मैं जो हला उठा के चला जाऊंगा, मैं फकीर हो, असं तसं जे म्हणायचे, त्यांनी जे गोड गोड बोलून जे भाषण टाकलं देशामध्ये आणि त्या भाषणाच्या जेव्हावर सत्तेत आले
त्यावरनं राहुल गांधी टीका टिप्पणी करायची आणि अक्षरशः त्या राहुल गांधींचं खासदारकी घालवली, अक्षरशः खासदारकी. आणि ते कोणत्या गोष्टीमध्ये? केवळ आणि केवळ राहुल गांधी जे मोदीला चोर म्हणले आणि ते गुजरात मधल्या एका माणसानं केस दाखल केली आणि त्या केसच्या आधारे गुजरातच्या हायकोर्टानं राहुल गांधींची खासदारकी रद्द ठरवली, शिक्षा दिली त्यांना, का तर चोर म्हणले म्हणून. आणि ते कुठंतरी सुप्रीम कोर्टानं थांबवलं, म्हणून आज राहुल गांधी खासदार आहे. तर म्हणजे एवढी अशी दबंग अशी दादागिरी वाढलेली होती भारतीय जनता पक्षाची. त्या दादागिरीला ब्रेक लावला म्हणजे CJP, कॉक्रोच जनता पार्टीनं भारतीय जनता पक्षाचं 12-13 वर्षाचं करिअर अक्षरशः उचलून फेकून दिलंय. आज भाजपला एकही माणूस घाबरत नाही, लय शिव्या घालते ती, लय वाईट वाईट नरेंद्र मोदीला अमित शहाला बोलते ती लोक, पण त्यांची ताकद नाही की गुन्हा दाखल करावा. जस्टिस सूर्यकांत यांना एका विद्यापीठाला त्यांना डिग्री द्यायला विद्यार्थ्यांना जायचं होतं, त्या विद्यार्थ्यांनी विरोध केला, आम्हाला ह्याच्या हस्ते डिग्री नको आहे म्हणून. भारताचा वकील संघटनेचा अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचा राज्यसभेचा खासदार आहे, तो 12 वर्ष झालं तो अध्यक्ष आहे. तर त्यानं असं फरमान काढलं की ह्या विद्यार्थ्यांना कुठंच प्रॅक्टिस करता येऊ नये असं फरमान काढलं. मग हे कॉक्रोचवाल्यांना कळलं, कॉक्रोचवाल्यांनी आंदोलनाचा नुसता इशारा दिला, दारा दारा घाबरला, लेंडेच पाताळ झाले अक्षरशः. 2 तासात तर माफीनामा मागितला त्याने. नको नको अशा शिव्या घातल्या असत्या मोदीशी आणि अजून तो कशाला आगीत तेल ओततोय म्हणून. 2 तासात माफी मागितली. म्हणजे एवढं भारतीय जनता पक्ष आता विद्यार्थ्यांना घाबरायला लागले. आणि ह्याच कारणामुळं निवडणूक आयोग सुद्धा घाबरला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं, आणि सुप्रीम कोर्ट बी घाबरलं. सुप्रीम कोर्ट ह्याच्या अगोदर बघा ते काहीतरी बोलत होतं का, सुप्रीम कोर्ट बी दादागिरी करायचं, जसा पाहिजे तसा निकाल द्यायचा आपल्या मनानेच. मात्र आता सुप्रीम कोर्ट सुद्धा चिंबरून गेले. या शिंदेचं जे बंड आहे हे 2022 साली झालं. 2022ला एकनाथ शिंदे काही आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले, गुवाहाटीहून आले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, पुन्हा 24 मध्ये उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे हे सगळा सिलसिला चालू राहिला. भाजपनं एकनाथ शिंदेचा वापर करून घेतला आणि ही केस भाजपला ह्याने भाजपवाल्यांनी म्हणजे मोदी शहानं सांगितलं की तू काय एकनाथराव काळजी करू नको, निवडणूक आयोग बी आपल्या खिशात आहे, सुप्रीम कोर्ट आपल्या दुसऱ्या खिशात आहे, आणि किती दिवस चालू दे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं करू आपण, असं म्हणून एकनाथ शिंदेना सांगितलं. आणि एकनाथ शिंदेना 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं आणि परत आता उपमुख्यमंत्री केलंय. 2022 पासून हा खटला प्रलंबित होता. सुप्रीम कोर्ट बी तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालू होतं. मात्र हे कॉक्रोच जनता पार्टीवाल्यानं जे आंदोलन केलंय, या आंदोलनाचा धसका मात्र ह्या सुप्रीम कोर्टानं सुद्धा जाम घेतलाय बाबांनो, जामच घाबरलाय सुप्रीम कोर्ट सुद्धा. तर आता सलग 3 आठवडे झालं सुनावणी सुरू आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्यात 3 दिवस सुनावणीला वेळ दिलेला आहे. म्हणजे 8 ते 9 दिवस झाला. आता पुन्हा आज सुनावणी, अजून आता आज सुनावणी झाली की उद्या होईल आणि परत निकालावरती पडत पुढच्या आठवड्यात. म्हणजे सुप्रीम कोर्ट असं दचाकलं की बाबा हे आपल्याला आता काय लोक हे होऊन देणार नाही ते, आणि आपण आता पटाक करणं त्याच्यात निर्णय घेतला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाला वाटलं. आणि ते आता तारकाव चालू आहे त्या आज बघा पुन्हा कपिल सिब्बल युक्तिवाद मांडणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार सलग युक्तिवाद सुरू आहे. 3 दिवस माग 7 दिवस सलग झालाय. म्हणजे 10 दिवस झालं सलग युक्तिवाद सुरू आहे. आता उद्या सुद्धा युक्तिवाद आहे. कपिल सिब्बलांचा आज कदाचित युक्तिवाद संपल आणि एकनाथ शिंदेच्या वकिलाला चान्स मिळेल की युक्तिवाद करायचा. तर आता ह्याच्यामध्ये बघा एकनाथ शिंदेच्या वकिलानं काय युक्तिवाद केला आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय आहे. आता त्यांनी युक्तिवादामध्ये शिवसेनेच्या आणि धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना याच्यावरती बरंच असं मांडणी केलेली आहे. त्यांनी हे सुद्धा निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की निवडणूक आयोग कसा वागला, निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेच्या ताब्यात शिवसेना दिली चुकीच्या पद्धतीने, हे सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगानं कुठलीही शहानिशा न करता
एकनाथ शिंदेच्या ताब्यात शिवसेना दिली ती कशी, तर त्यामध्ये शिवसेनेची जी मूळ घटना आहे, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2013 साली त्याच्यामध्ये चेंज करून पक्ष प्रमुख हे पद आणलं आणि ते निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. आता ज्या वेळेस 2022 ला एकनाथ शिंदेंनी शिवसेना घेऊन गेले, तर त्यावेळेस एकनाथ शिंदे पक्ष प्रमुख नाही झाले. एकनाथ शिंदे मुख्य नेतापदी निवड करण्यात आली आणि शिवसेनेच्या घटनेमध्ये मुख्य नेता पद हेच नाहीये. बघा, हे सगळं कपिल सिब्बलांनी मांडलं. मुख्य नेता पद हे शिवसेनेमध्ये नाही. अनुच्छेद 10 नुसार हे जे आमदार होते 16 आमदार हे अपात्र व्हायला पाहिजे होते, हे सुद्धा मांडणी केली. आणि ज्या वेळेस शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाच्या दारामध्ये जाऊन पोहोचला, धनुष्यबाण कोणाचा आणि शिवसेना कोणाची, त्यावेळेस निवडणूक आयोगाने सुरुवातीला हे चिन्ह गोठवलं. एकनाथ शिंदेला ढाल तलवार दिली होती, ठाकरेंना तो आपला हे दिला, ठाकरेंना मशाल दिली. आणि त्यानंतर मात्र जेव्हा निकाल दिला तेव्हा एकनाथ शिंदेला धनुष्यबाण दिला, शिवसेना बी दिली. 2 गट झाले, एक शिवसेना उद्धव ठाकरे उबाटा गट, एक शिंदे गट झाला आणि तेच परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर अपात्रतेची जो निकाल होता, आमदार अपात्र, हा आमदार अपात्रतेचा निकाल सुरेश प्रभू यांनी एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना व्हीप लागू केला आणि 16 आमदार अपात्रतेसाठी नरहरी झिरवळ यांच्याकडे पत्र दिलं. तर त्याच कार्यकाळामध्ये सरकार पडलं आणि पुन्हा भरत गोगावले प्रतोद नेमला गेला एकनाथ शिंदेकडून. अगोदर एकनाथ शिंदेची ह्या सगळ्यांनी निवड केली मुख्य नेतापदी. एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते आहेत म्हणून. आणि भरत गोगावलेंना प्रतोद नेमल्यानंतर भरत गोगावलेंनी ठाकरे गटाचे काही आमदार अपात्र साठी विधानसभा अध्यक्षाकडे पत्र दिलं. आता त्यानंतर हे सगळं सुप्रीम कोर्टात गेलं, मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं की तुम्ही निर्णय घ्या म्हणून. आणि त्यांनी निर्णय घेतला की कोणाचेच आमदार अपात्र नाही. म्हणजे हा निर्णय चुकीचा झाला असा सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद तिथं जोरदार मांडला गेला आहे. आणि तसंच इकडं निवडणूक आयोगाने कशी शिवसेना तिकडे दिली, हा सुद्धा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी जोरदार मांडलेला आहे. आणि यामुळं निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांची कपडे कशी फाडली गेली सुप्रीम कोर्टामध्ये ते या गोष्टीवरून दिसतंय. तर आता बघा, काल सुप्रीम कोर्टामध्ये काल जी सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये मुख्य मुद्दे जे मांडलेले आहेत कपिल सिब्बल यांनी कालच्या, आता मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले मागचे मुद्दे, आता हे कालचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो. कपिल सिब्बल काय म्हणतात, विधिमंडळातील बहुमत म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. बघा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. विधिमंडळातलं बहुमत म्हणजे विधानसभेतलं बहुमत आलं ते, म्हणजे विधानसभेत तुमचे 50 आमदार आहेत म्हणून तो पक्ष नाही. पक्ष ही कोण आहे, संघटना म्हणजे पक्ष असतो, असं त्यांनी मांडणी केली. बघा, विधिमंडळातील बहुमत म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तो गट संपूर्ण राजकीय पक्ष ठरत नाही, असा महत्वाचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी काल केलेला आहे. तसंच शिवसेनेमध्ये फूट पडून राजकीय पक्षांवर दावा करता येणार नाही. बघा, शिवसेनेत फूट पाडून राजकीय पक्षावरती दावा करता येणार नाही, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तसंच विधिमंडळ पक्षातील काही आमदार फुटले म्हणून मूळ राजकीय पक्षच फुटला असे मानणे चुकीचे असल्याचे सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. बघा, महत्वाचे विषय आहेत हे. तसंच 10वी अनुसूची जी आहे आणि पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे, मुद्दा फुटीर आमदारांना त्यांच्या कृतीमुळे संरक्षण मिळाले तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देशच निष्फळ होईल, असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. आता अनुच्छेद 10 नुसार किंवा तुम्ही 2/3 बहुमत जर घेऊन जर पसार होत असाल तर मग सगळ्याच पक्षांमध्ये हे होतंय, सरकार पाडले जातात. कायदा हा संसदेनेच बनवलेला आहे, पण तो कायदा कसा कुमकुवत आहे आणि त्याच्यामध्ये काय करावं लागेल
आणि यांनी काय केलंय हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी जोरदार केलेला आहे. आता देशाचा माहोल तर आपण पाहिलेला आहे. हा जर खटला विरोधात गेला तर अक्षरशः लोक सुप्रीम कोर्टाला सुद्धा सोडणार नाहीत. सुप्रीम कोर्टावर सुद्धा ताशेरे वडतील, सुप्रीम कोर्टावर टीका करतील किंवा बरंच काय घडेल. म्हणजे हे सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट निकाल देताना सगळ्या बाबी तपासूनच निकाल देईल असं एकंदरीत दिसतंय आपल्याला. आता नार्वेकरांनी जे मुद्दे मांडले, मग असे जे म्हटलेलं मी, राहुल नार्वेकर यांनी कसा निर्णय दिलाय त्या निर्णयावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. बघा, विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातला फरक योग्य प्रकारे लक्षात घेतलेला नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. म्हणजे राहुल नार्वेकर यांचे सुद्धा कपडे फाडले गेलेले आहेत कोर्टामध्ये. राहुल नार्वेकर यांच्यावरती सुद्धा सडकून टीका, आणि हे सगळं लोकांच्या लक्षात आलंय आता. यांनी कसं बेबनाव केलाय, कसं सगळं लुटमार केली, कसं वाटोळ चालवलंय राज्याचं आणि देशाचं, हे लोकांच्या लक्षात. म्हणजे निवडणूक आयोग असेल, विधानसभा अध्यक्ष असेल, हे कसे खलनायक आहेत हेच सध्या ठरलं गेलेलं आहे. किती जरी शिंदे गटानं सांगितलं किंवा भारतीय जनता पक्षानं सांगितलं की ह्या लोकांना खलनायक ठरवलं जातंय, तर लोकांच्या लक्षात आलं हे खलनायकच झाले, ते आता खलनायकच आहे ते. तुम्ही काही जरी आम्हाला सांगितलं भाजपनं तरी लोक ते ऐकायला तयार नाहीत, असं सध्याचं चित्र दिसतंय राज्यांमध्ये. तर पुढचा बी मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे, पाचवा. म्हणजे काल जवळपास 10 मुद्दे काल पण मांडलेले आहेत. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आयोगानं शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देताना वापरलेल्या प्रक्रियेवर आणि अधिकार क्षेत्रावर प्रश्न उपस्थित होतो, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला कपिल सिब्बल म्हणतायत की विधिमंडळातील आमदारांचा गट म्हणजे पक्ष नव्हे, पक्ष हा गावगाव जे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत ह्याला पक्ष आपण म्हटलं पाहिजे. आणि पक्षाचा अध्यक्ष हा एखाद्या माणसाला तिकीट देतो, आमदारकीचं तिकीट देतो, म्हणजे त्याला एबी फॉर्म देतो आणि त्यावरती तो निवडणूक लढवतो आणि निवडून येतो. तो पक्षाचा आमदार असतो, तो पक्षाचा मालक नसतो किंवा पक्षाचा मुख्य नेता नसतो किंवा पक्षाचा अध्यक्ष नसतो. पक्षानं त्याला तिकीट देऊन निवडून आणलेलं असतं. म्हणूनच विधिमंडळातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे, हा मुद्दा सर्वात महत्वाचा कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर कपिल सिब्बल पुढे जाऊन सुद्धा काय म्हणतात, पक्षांतराला कायदेशीर मान्यता मिळू नये. एखाद्या पक्षाचा विधिमंडळातील गट फुटला, सरकार बदलू शकतो आणि नंतर त्याच फुटीर गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. अशी व्यवस्था झाली तर लोकशाही आणि पक्षांतर बंदी कायद्याची खिल्ली उडेल, असाही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे जबरदस्त आहे. आता हे आमदार अपात्र जरी झाले आता तरी काही फरक पडणार नाही, कारण की ती पुन्हा निवडणूक झाली, त्यावेळेचे आमदार अपात्र होणार आहे. परंतु हा निकाल देश पातळीवरती लागू होणार आहे आणि देश पातळीवरती या निकालाचं महत्व प्राप्त होणार आहे. म्हणजे पुन्हा जर कुठला गट जर फुटला असा 20-25 आमदार घेऊन, किंवा जे आता पश्चिम बंगाल मधले जे खासदार फुटलेले आहेत 20, तर त्यांना हा निकाल लागू होऊ शकतो की बाबा जर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे फुटलेले सगळे अपात्रच, तर हा त्या 6 खासदार जे महाराष्ट्रातले फुटलेले आहेत बंडखोर गद्दार खासदार, ते ह्या गद्दार खासदारांना हा निर्णय लागू होईल. तसंच पश्चिम बंगाल मधले जे 20 खासदार आहेत त्यांना सुद्धा हा निर्णय लागू होऊ शकतो. त्याच्यासाठी कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उपस्थित केला की बाबा हे जर सगळे फुटले तर मग लोकशाहीला काय, लोकशाहीची किल्ली उडवल्यासारखं होईल. असं महत्वाचे हे सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. आणि सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिलेला अजून, म्हणजे आता सुप्रीम कोर्ट देणारच आहे, ह्यांना वेळ देणार आहे थोडी अजून. आणि बघा, सुनावणी दरम्यान कोर्टाने हे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील संबंधावर महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता शिंदेगड बघा 40 आमदार घेऊन, म्हणजे 50-55 वर आकडा गेला होता त्यांचा. आता 19 ऑगस्ट
आता त्या 6 खासदारांबाबत सुद्धा महत्वाचा, आता 6 खासदारांबाबत सुद्धा सुनावणी सुरू झाली त्याची सुद्धा, 6 खासदारांबाबत सुद्धा. तर दुसरा एक अजून मुद्दा त्या 6 खासदारांचा तर सुरू आहेच, ते सुद्धा अपात्र होतील हे सुद्धा महत्वाचंच आहे. आता धनुष्यबाणाचा निर्णय का महत्वाचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. शिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरतीच महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आमदारांची संख्यात्मक ताकद म्हणजे पूर्ण राजकीय पक्ष नसतो, हे महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आणि सुनावणी दरम्यान कोर्टाने हे असे निरीक्षण नोंदवलेले आहे की राजकीय पक्षाचे निर्णय विधिमंडळ पक्षातील बहुमतापेक्षा वरचढ ठरू शकतात, हे सुप्रीम कोर्ट म्हटलंय. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणलंय की राजकीय पक्षाचा जो निर्णय आहे तो महत्वाचा असतो, विधिमंडळातील जे गट आहे विधिमंडळातल्या आमदाराचा तर तो महत्वाचा नाही, असं सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणलेलं आहे. निवडणूक आयोगाने अपात्रता प्रलंबित असताना पक्ष चिन्हाचा वाद आदेश ठरवण्याच्या प्रक्रियेवरती सुद्धा सुप्रीम कोर्टानं तिथं सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता सुप्रीम कोर्टाने शिंदे विरुद्ध ठाकरे यामध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला सांगतोय. ते सुद्धा म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे 2 प्रश्न तर विचारलेच, म्हणजे विधिमंडळातील बहुमतापेक्षा राजकीय पक्ष वरचढ ठरू शकतो हे सुप्रीम कोर्ट स्वतः म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शिंदे गटासाठी काय धोक्याची घंटा आहे बघा. जर सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाचा दृष्टिकोन स्वीकारला तर 2022 मधले बंडखोर आमदारांची अपात्रता आणि त्यानंतरच्या पक्षाचा दाव्याचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे समोर येऊ शकतो. मात्र याचा अर्थ शिंदे गटाचे आमदार निश्चितपणे अपात्र होऊ शकतात असा सुद्धा याच्यातून निष्कर्ष काढला जातोय. आता हे सोप्या भाषेत म्हणजे आमदार जास्त म्हणजे पक्ष आमचा असं नाही होत. हा शिंदे गटाचा आधार आहे की म्हणजे आमच्याकडे आमदार लय आहेत म्हणजे आमचाच पक्ष आहे, तर हे होत नाही. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतंय तुमच्याकडे आमदारांची संख्या विधिमंडळात जास्त आहे पण त्याच्यापेक्षा वरचढ हे राजकीय पक्ष असतो, मूळ पक्ष, असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि यावरती सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे विधिमंडळ गट नंतर आहे हा ठाकरे गटाचा, म्हणजे सिब्बलांनी युक्तिवाद केलेला आहे याच्यावरती. आता जोरदार अशी चर्चा सुरू आहे, जोरदार सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना घाम फुटलेला आहे, सगळे हे घामाघूम झालेलं आहे, सगळे यंत्रणा म्हणजे बेजार झालेली हे सगळे. तर विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष नव्हे हा सुद्धा मुद्दा आलेला आहे. विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही, कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा त्यांनी जे काल जे मुद्दे मांडलेले आहेत जवळपास 10 मुद्दे मांडले, त्यांना वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये. आणि आता आज पुन्हा कपिल सिब्बलांना वेळ मिळणार आहे आणि पुन्हा 2-3 दिवस एकनाथ शिंदे यांच्या वकिलाला वेळ मिळणार आहे की हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे खोडायसाठी त्यांना वेळ मिळणार आहे पुन्हा. तर बघा महत्वाचे हे सगळे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांमुळं एकनाथ शिंदेचे सगळे आमदार अपात्र ठरू शकतात या सगळ्या गोष्टीमुळे. आणि एकनाथ शिंदे अपात्र जर ठरले तर हा निकाल कायमस्वरूपी लागू होईल देशाच्या राजकारणाला. आणि आता जे 6 खासदार फुटून गेलेले फुटीरतावादी हे सुद्धा बाजूला पडतील असं चिन्ह सध्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. बघा कपिल सिब्बल पुढे अजून जाऊन काय म्हणतात, विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे राजकीय पक्षामध्ये फूट पडली असं होत नाही. सिब्बल यांनी सांगितले की कायद्याचा दृष्टिकोन केवळ आमदार गट फुटला म्हणून संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असं मानता येणार नाही. आधी आमदाराच्या, बघा पुन्हा अजून ते पुढे जाऊन म्हणतात, आधी आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय नंतर खरी शिवसेना कोणाची हे ठरवावे. म्हणजे जो राहुल नार्वेकरनं जो निकाल दिलेला होता आमदार अपात्रतेचा, तर कपिल सिब्बल म्हणतात की अगोदर तो निर्णय घ्या त्यानंतर खरी शिवसेना कोणाची तो निर्णय घ्या असं सुद्धा कपिल सिब्बल हे म्हणतात. आता ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे की बंडखोर आमदार
पात्र आहेत की अपात्र हे ठरल्याशिवाय त्यांच्या संख्येच्या आधारावरती पक्षाचा दावा ठरवणे योग्य नाही असा त्यांनी मांडलेला आहे. तर 10वे जे अनुसूचीचा जो उद्देश आहे पक्षांतराला प्रोत्साहन देणे नाही, बंडखोरी करून सरकार बदलणे आणि नंतर त्याच बंडखोरांना पक्षावर दावा करण्याचा फायदा मिळाला तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश नेमका काय आहे, उद्देशच निष्फळ होईल असं शिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्येला जास्त महत्व दिलं आणि आयोगाने शिंदे गटाची आमदार संख्या निर्णायक मानण्याच्या पद्धतीवर शिब्बल यांनी आक्षेप घेतलेला आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हे, त्यात संघटना आणि प्राथमिक सदस्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे, हा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. आता यावरती हे जे सगळे मुद्दे आहेत ह्याच्यावरती एकनाथ शिंदेचे जे प्रवक्ते आहेत, वाघमारे, राजू वाघमारे किंवा म्हस्के खासदार आहेत, यांनी आपली प्रतिक्रिया काल आपण पाहिलेली आहे की ते म्हणले की बाबा काय नाही, रोज उठून तेच चाललंय, रोज उठून तेच गोराळ चाललंय. पण ते तुम्हाला परत कळेल निकालाच्या वेळेस काय झालं ते. आपण एक क्लिप बघितली असेल की संजय राऊत त्याला म्हणते त्योक 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 तिथं उभा राहिलाय. ज्यावेळेस ते अरविंद सावंत गेले ते पळूनच गेलं तिकडं. परत त्या भुमरेचा पण काल व्हिडिओ आलाय बघा, कोणी कुत्रही विचारेना त्यांना, एकटंच आपलं कतरत कतरत चाललेलं, हे व्हिडिओ आपण पाहिले असतील बघा. तर पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा मुद्दा शिब्बल यांनी निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत रचनेबाबत किती खोलवर हस्तक्षेप करता येतो यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. विशेष म्हणजे कोणत्या पदावर किती लोकांची निवड झाली पाहिजे हे आयोग ठरवू शकत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही कोणाला अध्यक्ष करायचं, काय करायचं, हे करायचं, ते निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. ही जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया चुकीची झालेली आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुद्धा या सगळ्यांच्या दबावाखाली निकाल दिला, कोणाला अपात्र ठरवलं नाही. तसंच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा या भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली दिलं गेलं आणि RSS संघ फक्त बघत राहिला आणि त्यांना सुद्धा बरंच आहे, जिथं जिथं भाजपचं सरकार येईल तिथं तिथं संघाच्या शाखा वाढवता येतात, म्हणून ते सगळं सुरू आहे. आता निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. ठाकरे गटाला योग्य संधी आणि नोटीस न देता आयोगानं काही निष्कर्ष काढण्याचा आक्षेपही कपिल सिब्बलांनी मांडलेला आहे. म्हणजे निवडणूक ठाकरे गटाला नोटीस वगैरे दिली नाही निवडणूक आयोगाने पक्षाने चिन्ह देताना, असं म्हणणं आहे. तसंच शिवसेना कोणाची ह्यावरनं निवडणूक आयोगानं शपथपत्र मागितले होते. ठाकरे गटानं 1.5 लाख शपथपत्र दिली आणि शिंदे गटाने एकच दिलं नाही, तरी सुद्धा त्याचा सुद्धा विचार केला नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता शिवसेनेची पक्ष घटना एक व्यक्ती केंद्रित असल्याचा मुद्दा आयोगाने वापरणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाने घटनेतील लोकशाही रचनेला प्रश्न उपस्थित केले असताना सिब्बल यांनी हा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नसल्याचं म्हटलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला शिंदेच्या बाजूनं त्यावेळेस असं म्हटलं गेलं आहे की एक व्यक्ती म्हणजे शिवसेना, एक अधिकारशाही चालू आहे शिवसेनेत, असं शिंदे गटाने म्हणलं होतं ना. त्याच्यावरतीच निवडणूक आयोग म्हणते हा एक अधिकारशाही सुरू आहे तिथं. म्हणजे निवडणूक आयोग नाही ठरवू शकत नाही ना तुमची एक अधिकारशाही आहे, तुम्ही किती निवडी करायच्या, तुम्ही कोणाला घ्यायचं, हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. निवडणूक आयोगाला हा अधिकारच नाही. हा सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे आणि या मुद्द्यांच्या आधारेच हे सगळे अपात्र ठरतील. शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळाला असं म्हटलं जाते. आता वारंवार मला तेच सांगावं लागतंय बघा, आमदारांची संख्या जास्त झाली म्हणून पक्ष त्यांचा होत नाही, हेच मुद्दा सगळ्यात महत्वाचा सुप्रीम कोर्टामध्ये ठरलेला आहे. आणि बंडखोर आमदारांची वैधता आणि अपात्रतेचा प्रश्न ठरवा, त्यानंतर कोणती शिवसेना, खरी शिवसेना कोणती आणि खोटी शिवसेना कोणती हे त्यानंतर आपण पाहिलं पाहिजे. बघा या प्रकरणाचं बघा सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतो 2022 ला नेमकं काय झालं होतं. 2022 ला विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन मुंबई बाहेर गेले, सुरतला गेले, तिथनं गुवाहाटीला गेले. त्यानंतर 22 जूनला त्यांच्यासोबत 40 आमदार शिवसेने गुवाहाटीला पोहोचले. म्हणजे सुरुवातीला 15-16 परत 40 झाले. शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व नाकारलं वगैरे वगैरे असं
केलं हे सगळं आपण पाहिलेलंच आहे. शिवसेनेने बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना 16 आमदार अपात्र करा असं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे गटाने त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. पुन्हा 19 जून 2022 ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 30 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. देवाभाऊ उपमुख्यमंत्री झाले. मुख्य राजकीय वाद या बंडानंतर बघा, खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेची, हा वाद पुन्हा सुरू झाला. आणि 23 मध्ये चिन्ह आणि हे सगळं एकनाथरावांना दिलं गेलं. आणि त्यानंतर खरी लढाई सुरू झाली. विधानसभा म्हणजे शिवसेना कोणाची, ह्याची का त्याची का त्याची का त्याची, असं सुरू झालं. आणि आता हे सगळं पुढं 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 चलत 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 आता बघा इथपर्यंत आलंय. म्हणजे आता फक्त ह्याचा निकाल बाकी राहिलेला आहे. आणि निकाल आता 2 सुनावण्या होतील आणि ह्याचा पार निकाल होऊन जाईल. तर सुप्रीम कोर्टानं सुद्धा ह्याच्यामध्ये काय काय प्रश्न नोंदवलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचं जे निरीक्षण आलेलं आहे ना, ते सुद्धा आपण बघू कालच्या तारखेचं. बघा, विधिमंडळातला गट म्हणजेच पक्ष नाही, हा सुद्धा मुद्दा पुढे आलेला आहे. विधिमंडळातील बहुमतापेक्षा राजकीय पक्षांचे मत महत्वाचे नाही का, हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला होता. त्यानंतर कोर्टाने निरीक्षण केले की विद्यमान कायद्यानुसार राजकीय पक्षाचे नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असते आणि केवळ विधिमंडळातील बहुमत निर्णायक ठरू शकत नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे. तसंच पुढं निवडणूक आयोगाने आधी राजकीय पक्ष तपासायला नको होता का, हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आहे. कोर्टाने प्रश्न केला की शिंदे गटाला खरी शिवसेना ठरवताना आयोगाने केवळ आमदारांचे संख्याबळ न पाहता पक्षाची संघटना आणि राजकीय पक्षातील बहुमत तपासायला हवं होतं का, हा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आहे. शिंदे गटाच्या ह्यांना शिवसेनेच्या पक्ष घटनेत मुख्य नेता हे पद आहे का, हा सुप्रीम कोर्टाचा थेट प्रश्न आहे. 18 ऑगस्टच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने हा विचारलाय. मुख्य नेता पद पक्षाच्या संविधानामध्ये आहे का, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे सुप्रीम कोर्टाने. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी लोकशाही तत्वांचे पालन करायला नको का, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे प्रश्न आहेत हे. मी तुम्हाला सांगतोय शिंदे गटाला विचारलेले, आणि या एका प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही शिंदे गटाला. कोर्टाने पक्ष घटनेतील बदलांवर प्रश्न उपस्थित करत विचारले की राजकीय पक्ष हे लोकशाही पद्धतीने चालवणे अपेक्षित नाही का, हे कोर्टाचे प्रश्न आहेत सगळे. पुन्हा शिवसेनेची रचना एक व्यक्ती केंद्रित कशी झाली, म्हणजे जे शिंदे गटाने प्रश्न उपस्थित केला की शिवसेनेची रचना एक व्यक्ती केंद्रित झाली म्हणून. कोर्टाने निरीक्षण त्याच्यावरती केले की शिवसेनेची मूळ रचना लोकशाही तत्वांवर आधारलेली आहे, मात्र नंतरच्या बदल्यामुळे ती, बघा असं म्हटलेलं आहे. पुन्हा निवडणूक आयोगानं पक्ष घटनेची वैधता तपासण्याचा अधिकार आहे का, कपिल सिब्बल यांनी आयोगाला असा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर कोर्टाने आयोगाच्या अधिकार क्षेत्रात प्रश्न अधिक व्यापक असल्याचे सूचक सांगितले. आता त्यावर दुसरं एक असं, अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेणे योग्य आहे का, हा सुद्धा कोर्टाचा प्रश्न आहे. कोर्टाने या प्रश्नावरती गंभीर बघा प्रश्न उपस्थित केलेला आहे कोर्टाने. आणि निवडणूक आयोगाने आधी निर्णय घेण्याच्या पद्धती पुन्हा तपासण्याच्या गरजेच्या आहेत, असं सुद्धा कोर्ट म्हटलेलं आहे. म्हणजे कोर्टाचे जे प्रश्न आहेत हे शिंदे गटाला रुचणारे आहेत, त्यांना ह्याचं उत्तर देता येणार नाही, असंच काहीच एकंदरीत आपल्याला मत दिसतंय. कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे हा अक्षरशः एकनाथ शिंदे यांचा कपडे फाडण्यासारखा आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसं सगळं धातांध खोटं केलंय, कशा पद्धतीनं वाट लावली सगळी लोकशाहीची, हेच या सगळ्या घटनेतून आपल्याला दिसते. आणि शिवसेना कोणाची हा निकाल मात्र येणाऱ्या ह्या महिन्याच्या शेवटीच लागल, असं एकंदरीत दिसतंय आपल्याला. आज आणि उद्या ही सुनावणी संपून जाईल आणि त्यानंतर मात्र ह्याचा निकाल लागेल. तो निकाल देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक असेल, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.